जळगाव शहरातील 3 किशोर वयीन मित्रांनी 1.5 महिन्याच्या अंतरात एकामागून एक आत्महत्या केल्या असून पाठोपाठ झालेल्या आत्महत्यांनी शिक्षण क्षेत्रासह पालकांच्या चिंतेत भर टाकली आहे। या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मयत मुलांच्या कुटुंबियांनी केला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करून या घटनेची सीआयडी चौकशी करून न्याय देण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। विशेष म्हणजे शहरातील एका खासगी शिक्षकाने देखील राहत्या घरात सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याने या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या एकमेकांशी जुळलेल्या आहेत का याची चर्चा सध्या जळगावात सुरू आहे। सांगाल नेमका काय आपण डिमांड केलेली? 25 नोव्हेंबर 2024 रोजी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी गणेश कॉलनी परिसरात राहत असलेला चव्हाण हे आमचे मित्र आहेत। ते दवाखान्यात गेलेले असताना घरी कोणी नसताना त्याने त्याचा जीवनक्रम संपवला लटकून। आता एक 13-14 वर्षाचा मुलगा 9वीतला जीवनक्रम संपवणं ही काही कोणाला पटण्याजोगी गोष्ट नाहीये। एकुलता एक मुलगा चव्हाण परिवारातला होता, बरोबर। दुःख अतिशय त्यांना झालेलं आहे त्याच्यामुळे। राहिला विषय असा की ज्या प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी त्याच शाळेच्या दुसऱ्या एका मुलाने पण आत्महत्या केलेली आहे, बरोबर। त्याच्यापूर्वी एका दुसऱ्या शाळेच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे। म्हणजे ही एक सिक्वेन्स सिरियल स्टार्ट झालेली आहे आणि आतापर्यंत आत्महत्या का घडतायत याचं कुठलंही कारण समोर येत नाहीये। आतापर्यंत आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात जाणल्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या होत आहेत, म्हणजे ते विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत, घरी कुठल्याही प्रकारचं मोबाईलचं व्यसन नाही त्या मुलांना, या तिन्ही मुलांना, का घरच्यांची डिमांड काही वेगळ्या प्रकारची किंवा मुलांची डिमांड वेगळ्या प्रकारची, असं काही नसताना, काही कुठल्या प्रकारचे नसताना जर त्या मुलाला त्याचा जीवनक्रम संपवावा लागतोय म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी त्यातून निष्पन्न झालं पाहिजे की जेणेकरून पूर्ण जळगाव शहरातील इतर पालकवर्ग हा सुखावा झाला पाहिजे की अशा प्रकारची ही आत्महत्या घडू नये कोणाकडेच।